महाराष्ट्रातील जनतेला माझा नमस्कार. मित्रांनो, मी ओमकार आपलं स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलवरती. 100 दिवस 100 नवनवीन बिझनेस आयडिया पहायची सिरीज आपण सुरू केलेली आहे. तर या सिरीजचा भाग होण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल मित्रांनो. तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. आज आहे डे नंबर 10, बिझनेस आयडिया नंबर 10. आजच्या भागात आपण पाहणार आहोत टॉपच्या 10 असे फ्रँचायझी मॉडेल बिझनेस ज्याची फ्रँचायझी टाकून आपण लाखात अर्न करू शकतो. तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. फ्रँचायझी नंबर 1 आहे मित्रांनो अमूल डेअरी फ्रँचायझी. तर अमूलची फ्रँचायझी घेण्यासाठी आपल्याकडे 2 ते 5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट रेडी पाहिजे मित्रांनो. दुसरी व सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे एक प्राईम लोकेशन पाहिजे जिथे आपण हे डेअरी फार्म किंवा अमूलचे आउटलेट टाकणार आहोत. तर याच आउटलेटसाठी आपल्याला 2 ते 5 लाखापर्यंत टोटल खर्च येणार आहे व याचं मार्जिनचा विचार घेतला तर 10 ते 20% पर्यंत डेअरी प्रॉडक्ट्सवरती आपल्याला फिक्स मार्जिन मिळतं मित्रांनो. अमूल इज अ ब्रँड त्यामुळे याचं ब्रँड व्हॅल्यू लोकांच्या नजरेमध्ये कॅप्चर झालेले आहे. त्यामुळे याचा हाय सेल होतो व हाय सेल झाल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात मार्जिन शिल्लक राहते मित्रांनो. ही फ्रँचायझी घेण्यासाठी थोडीशी काळजी घेतली पाहिजे मित्रांनो. यामध्ये फ्रॉड भरपूर प्रमाणात चालू आहे मार्केटमध्ये. भरपूर असे फ्रॉड लोक आहेत जे पैसे घेतात व अमूलचे फ्रँचायझी नावाखाली लोकांना ठगतात. त्यामुळे अमूलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊनच आपल्याला अप्लाय करायचं आहे व ज्यावेळेस तिथून ऑफिशियल रिप्लाय येईल त्याच वेळेस आपल्याला या फ्रँचायझीचा विचार करायचा आहे मित्रांनो. फ्रँचायझी नंबर 2 आहे मित्रांनो पतंजली मेगा स्टोअर बिझनेस. तर या पतंजलीची फ्रँचायझी घेऊन आपण लाखात अर्न करू शकतो. पतंजली एक स्वदेशी व आयुर्वेदिक वस्तूंमधील टॉपचा ब्रँड आहे इंडियामधील. त्यामुळे याचा विश्वास लोकांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात जनजागृत झालेला आहे. तर याच गोष्टीचा फायदा घेऊन याचे आउटलेट टाकून आपण चांगले पैसे कमवू शकतो मित्रांनो. पण सिटीमध्ये जर हे आउटलेट टाकले तर जास्त फायद्याचं राहील मित्रांनो. खेडेगावामध्ये जास्त सेल होणार नाही. त्यामुळे आपल्याला जास्त रेव्हेन्यू शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सिटीमध्ये प्राईम लोकेशनवरती याचा आपण विचार करू शकतो. याची इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं मित्रांनो, तर इन्व्हेस्टमेंट आपल्या कॅपॅसिटीवरती आहे. आपण एक पतंजली मिनी स्टोअर देखील खोलू शकतो किंवा पतंजली मेगा स्टोअर खोलू शकतो. पतंजली मिनी स्टोअरसाठी आपल्याला लाख रुपये इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे मित्रांनो. पण जर आपल्याला मेगा स्टोअर खोलायचा आहे, तर आपल्याकडे 20 ते 40 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट भरपूर प्रमाणात अवेलेबल पाहिजे मित्रांनो. आणि यातच ॲड करायचं म्हटलं तर सेटअप कॉस्ट वेगळी. म्हणजेच आपल्याकडे 50 लाख प्लस ज्यावेळेस अवेलेबल असतील त्यावेळेसच आपण या फ्रँचायझीचा विचार करू शकतो मित्रांनो. जर भांडवल कमी असेल मित्रांनो तर तुम्ही मिनी स्टोअर पासून देखील चालू करू शकता. त्यामध्ये प्रॉफिट बघायला गेलं मित्रांनो तर 15 ते 20% मार्जिन आपल्याला प्रोडक्ट मागे राहतं. त्यामुळे आपल्याला चांगले पैसे शिल्लक राहतात व आपण हाय मार्जिन काढून चांगले पैसे कमवतो मित्रांनो. पतंजलीने एक ब्रँड व्हॅल्यू तयार केलेला आहे. याच ब्रँड व्हॅल्यूचा फायदा घेऊन व आयुर्वेदिक वस्तूंकडे लोकांचा जाणारा कल या दोन्ही गोष्टींचा फायदा घेऊन आपण चांगले पैसे कमवू शकतो. फ्रँचायझी नंबर 3 आहे मित्रांनो डॉमिनोज पिझ्झा फ्रँचायझी. तर याच फ्रँचायझीचा फायदा घेऊन आपण लाखात अर्न करू शकतो. ते कसे ते जाणून घेऊया मित्रांनो. इंडियातील नंबर 1 ब्रँड म्हणजेच इंडियातील नंबर 1 पिझ्झा ब्रँड म्हणून डॉमिनोजला ओळखलं जातं. तर या फ्रँचायझी घेण्यासाठी आपल्याला डॉमिनोजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे मित्रांनो. तिथून रिप्लाय आल्यावरतीच आपल्याला पुढे प्रोसिजर करायला भेटणार आहे. तर या हबचा म्हणजेच पिझ्झा हबला आपण टाकण्यासाठी आपल्याकडे 50 लाख ते 1 करोड पर्यंत इन्व्हेस्टमेंट अवेलेबल पाहिजे मित्रांनो. दुसरी गोष्ट याचा पूर्ण सेटअप कंपनी करून देते. यासाठी लागणारे आपल्याला ट्रेनिंग कंपनी देते. यासाठी लागणारा स्टाफ कंपनी प्रोव्हाईड करते. याचा सगळं खर्च जवळपास कंपनी प्रोव्हाईड करते. आपल्याला फक्त फ्रँचायझी टाकून यातून चांगले पैसे कमवायचे आहेत मित्रांनो. फ्रँचायझी नंबर 4 आहे मित्रांनो के-एफ-सी फ्रँचायझी. नॉन-व्हेज क्षेत्रातील, नॉन-व्हेज फास्ट फूड क्षेत्रातील टॉपची फ्रँचायझी म्हणलं तर आपल्याला के-एफ-सीचं नाव आठवतं मित्रांनो. तर ह्याच फ्रँचायझीचा फायदा घेऊन आपण चांगले पैसे घेऊ शकतो मित्रांनो. जी इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं तर 50 लाख प्लस आहे मित्रांनो. यासाठी देखील अगेन प्राईम लोकेशन महत्त्वाचं आहे. स्टाफ मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. याची ट्रेनिंग आपल्याला के-एफ-सी कडून भेटणारच आहे. के-एफ-सी इज अ ब्रँड त्यामुळे वॉक इन कस्टमर्स देखील चांगले भेटणार आहेत. याचाच फायदा घेऊन आपण चांगले पैसे कमवू शकतो. याचं मार्जिन बघायला गेलं तर 10 ते 20% मार्जिन असतं मित्रांनो. कधी-कधी ते 25 to 30% पर्यंत देखील जातं. कारण नॉन-व्हेज फास्ट फूड हाय सेलिंग आयटम आहे. त्यामुळे मार्जिन रेशो देखील हाय पडतो यात मित्रांनो. या बिझनेसकडे बघायला गेलं तर फुटफॉल खूप जास्त प्रमाणात होतो. के-एफ-सी लोकांचा एक लव्हिंग ब्रँड आहे. त्यामुळे आपण याची फ्रँचायझी नक्की घेऊ शकतो मित्रांनो. फ्रँचायझी नंबर 5 आहे मित्रांनो लेन्सकार्टची फ्रँचायझी. आपण पाहतच आहोत मित्रांनो मोबाईलचा, लॅपटॉप, वर्ड, सोशल मीडियाचा वापर किती जास्त प्रमाणात वापरला आहे किंवा प्रदूषण या सगळ्या गोष्टींनी आपले डोळे खूपच हार्म होतात मित्रांनो. तर यासाठी आपल्याला डोळ्यांची काळजी घेण्यासाठी चष्म्याचा वापर करावाच लागतो. तर चष्म्याची फ्रँचायझीज म्हणजे लेन्सकार्ट इज द टॉप फ्रँचायझी इन इंडिया. लेन्सकार्ट इज अ डिजिटल ऑप्टिकल स्टोअर चेन आहे मित्रांनो. त्यामुळं डिजिटली प्लस वॉक इन अशा दोन्ही प्रकारे आपल्याला कस्टमर्स भेटतात. लेन्सकार्टचा एक विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे मित्रांनो. +799999 किंवा 199 अशा किंवा 1999 अशा भरपूर साऱ्या ऑफर्स लेन्सकार्ट सारखे लावत असे मित्रांनो. त्यामुळे याचा सेल जास्त प्रमाणात होतो. त्यामध्ये मार्जिन बघायला गेलं तर मित्रांनो 30 ते 35% मार्जिन असतं मित्रांनो. व दुसरी गोष्ट
लेन्सकार्टचं एक ब्रँड व्हॅल्यू तयार आहे. त्यामुळे आपल्याला कधी माल विकेल किंवा आपल्याकडून चष्मे कोणी बनवेल का याचं टेन्शन राहणार नाही. त्याचे कस्टमर्स देखील आपल्याला लेन्सकार्ट त्यांच्या वेबसाईट थ्रू प्रोव्हाईड करणार आहे मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं मित्रांनो तर 10 ते 20 लाखापर्यंत लेन्सकार्टचं स्टोअर घेण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागते व मार्जिन रेशो बघितलं तर आपण महिनाकाठी 3 ते 4 लाख रुपये कमीत कमी हमखास कमवू शकतो मित्रांनो. यासाठी आपल्याला 2 ते 3 स्टाफची गरज पडणार आहे. त्याची ट्रेनिंग लेन्सकार्ट आपल्याला देणार आहे व ते हायर देखील करून ते देणार आहेत. त्यामुळं विदाऊट टेन्शन जर कोणता धंदा करायचा असेल तर फ्रँचायझी इज द बेस्ट. फ्रँचायझी नंबर 6 आहे मित्रांनो डीटीडीसी कुरिअर बिझनेस फ्रँचायझी. एक ट्रस्टेड कुरिअर कंपनी म्हणून डीटीडीसी कडे पाहिलं जातं मित्रांनो. तर या डीटीडीसीची फ्रँचायझी घेऊन आपण चांगले पैसे अर्न करू शकतो मित्रांनो. यामध्ये इन्व्हेस्टमेंट बघितली तर आपल्याकडे 2 ते 3 लाख रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट लागणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला मार्जिन भरपूर जास्त प्रमाणात असते. पर पार्सल आपण कमीत कमी 30 ते 40% आपण चार्ज करू शकतो. याचं मिनी आउटलेट आपण 1 लाखापासून पण सुरू करू शकतो मित्रांनो. यातून अर्निंग बघायला गेलं मित्रांनो तर कमीत कमी ₹50,000 ते 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत आपण महिनाकाठी अर्न करू शकतो मित्रांनो. डीटीडीसी इज अ ट्रस्टेड कंपनी त्यामुळे याची फ्रँचायझी घेण्याआधी बिना झिझक आपण हे घेऊ शकतो. फ्रँचायझी नंबर 7 आहे मित्रांनो झुडिओ. झुडिओ मॉल बद्दल तर आपण ऐकलंच आहे. शहरामध्ये जागोजागी झुडिओ मॉलचे नवीन आउटलेट्स ओपन होत आहेत मित्रांनो. तर या संधीचा लाभ घेऊन आपण झुडिओचा एक नवीन स्टुडिओ आपल्या शहरामध्ये आपल्या लोकेशनला उघडू शकतो मित्रांनो. तर झुडिओसाठी मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1 करोड ते 2 करोड रुपये लागणार आहे. हाय इन्व्हेस्टमेंट का म्हणचाल तर हे एक ब्रँड आहे व मोठं स्टोअर आपण ओपन करणार आहे. इट्स लाइक अ मॉल. त्यामुळे आपल्याला हाय इन्व्हेस्टमेंट लागणार आहे मित्रांनो. जर आपल्याकडे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट अवेलेबल असेल तरच या झुडिओच्या फ्रँचायझीचा आपण विचार नक्कीच करू शकतो मित्रांनो. इट्स अ हाय बूमिंग बिझनेस नाउअडेज. रिव्हेन्यू बघायला गेलं तर मित्रांनो करोडमध्ये याचा महिनाकाठी रिव्हेन्यू होतो. तर यातून मार्जिन बघायला गेलं तर 25 ते 30% पर्यंत मार्जिन आपल्याला शिल्लक राहतं. याचा पूर्ण स्टाफ ट्रेनिंग, स्टाफ मॅनेजमेंट हे पूर्ण झुडिओवाले बघतात मित्रांनो. झुडिओच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही यांचा अप्लाय करू शकता. दुसरी गोष्ट याची ट्रेनिंग, यासाठी लागणारे पूर्ण सेटअप, यासाठी लागणारं पूर्ण मॅनेजमेंट सगळं झुडिओ बघतं. आपल्याला फक्त हे आउटलेट टाकून आपली इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्यानंतर आपल्याला रेव्हेन्यू मधून आपलं मार्जिन महिनाकाठी भेटत राहणार आहे मित्रांनो. फ्रँचायझी नंबर 8 आहे मित्रांनो एमआरएफ टायर फ्रँचायझी. तर एमआरएफ टायर फ्रँचायझी आपण आपल्या शहरात टाकून चांगले पैसे कमवू शकतो मित्रांनो. याचं सेल भरपूर हाय प्रमाणात होतं कारण एमआरएफची ब्रँड व्हॅल्यू जी मार्केटमध्ये सध्या आहे त्या इतकी ब्रँड व्हॅल्यू कोणत्याच टायरची नाहीये मित्रांनो. त्यामुळे एमआरएफची फ्रँचायझी घेऊन आपण चांगलेच पैसे कमवू शकतो. दुसरी गोष्ट इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं तर आपल्याकडे 10 ते 15 लाख रुपयेपर्यंत इन्व्हेस्टमेंट पाहिजे मित्रांनो. व याचं एक प्राईम लोकेशनवरती जर आपण टाकलं तर आपला सेल नक्कीच जास्त होणार आहे व आपल्याला जास्त मार्जिन शिल्लक राहणार आहे. त्यासाठी आपल्याला 2 ते 3 स्टाफ व एक रिसेप्शनिस्ट असे 3 ते 4 लोकांची गरज पडणार आहे. त्या स्टाफला ट्रेनिंग हे एमआरएफ द्वारे प्रोव्हाईड केलं जातं. याचं फक्त लोकेशन आणि त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला पाहावं लागतं व आपण महिन्याकाठी चांगले पैसे कमवू शकतो मित्रांनो. जर तुमच्याकडे हाय इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो तर हा फ्रँचायझी तुमच्यासाठी आहे मित्रांनो. फ्रँचायझी नंबर 9 बाईक शोरूम बिझनेस. कोणत्याही हाय रनिंग किंवा हाय सेलिंग बाईक्सची आपण शोरूम टाकून एक चांगले पैसे कमवू शकतो मित्रांनो. शोरूम इज द बेस्ट बिझनेस इन नाउअडेज. शोरूमसाठी इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर सीआर मध्ये लागते कारण यासाठी आपल्याला भरपूर स्टॉक मध्ये माल परचेस करावा लागतो. दुसरी गोष्ट तुम्ही मिनी शोरूम पासून देखील सुरू करू शकता. ते 10 ते 15 लाखापासून सुरू होतं मित्रांनो. व प्राईम लोकेशन व हाय सेलिंग एरिया जर आपल्याकडे असेल तर त्यावेळेस आपण चांगल्या लीड्स जनरेट करून आपण चांगले पैसे कमवू शकतो मित्रांनो. कोणत्या कंपनीची फ्रँचायझी घ्यायची, कोणत्या कंपनीचं शोरूम टाकायचं हे आपल्या एरियामध्ये ज्या गाड्या तुम्हाला जास्त दिसतील त्याच्यावर डिपेंड करतं. आजूबाजूच्या एरियामध्ये जर त्या कंपनीचं शोरूम नसेल त्यासाठी तुम्हाला शहरामध्ये मुख्य ठिकाणीच जावं लागत असेल तर याचं शोरूम टाकून एक किंवा मिनी शोरूम टाकून तुम्ही नक्कीच याची सुरुवात करू शकता मित्रांनो. फ्रँचायझी नंबर 10 आहे मित्रांनो एक बिगेस्ट टॉय हब. आपल्या एरियामध्ये जे मॉल्स वगैरे असतात किंवा जवळपास मॉल्सच्या एरियामध्ये आपण एक बिगेस्ट टॉय हबची फ्रँचायझी घेऊन चांगले पैसे कमवू शकतो मित्रांनो. तुम्ही म्हणताल टॉय हब ही काय कंपनी आहे? तर नाही मित्रांनो. आपल्या एरियातील किंवा आपल्या जिल्ह्यातील जे काही मोठे टॉयचे सप्लायर्स आहेत त्यांच्याकडून आपण होलसेलमध्ये टॉय परचेस करून किंवा त्यांच्याकडून आपण सप्लाय घेऊन एक मोठं टॉय स्टोअर आपल्या एरियामध्ये टाकू शकतो व चांगले पैसे कमवू शकतो मित्रांनो. टॉयमध्ये भरपूर सेल होतो व सेल जास्त झाल्यामुळे आपल्याला जास्त मार्जिन शिल्लक राहते. तर या गोष्टीचा नक्की विचार करा. इट्स नॉट अ फ्रँचायझी, इट्स अ बिझनेस आयडिया. त्यामुळे या गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे मित्रांनो. तर या 10 पैकी कोणतीही फ्रँचायझी जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो, तर त्या फ्रँचायझीसाठी लागणारी पूर्ण माहिती YouTubeवर भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. आधी ती माहिती घ्या. नंतर हे इन्व्हेस्टमेंट, लाईव्ह लोकेशन या 2-3 गोष्टी अरेंज करा. तिसरी गोष्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊनच कोणत्याही फ्रँचायझीला अप्लाय करा व या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण एक चांगली फ्रँचायझी निवडून चांगले पैसे अर्न करू शकतो.
फक्त एकाच गोष्टीचं आपल्याला ध्यान ठेवलं पाहिजे मित्रांनो, की आपली फसवणूक वगैरे होणार नाही. त्याचं कारण असं की आजकाल भरपूर मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण गाईडन्स व प्रॉपर नॉलेज आपल्याला या गोष्टींबद्दल मिळत नाही, तोपर्यंत आपण या गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे मित्र. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू.